गतिमान प्रशासन अभियानांतर्गत सांगली जिल्ह्यातील महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण अभियानास सुरुवात करण्यात आली आहे। महसूल विभागाचे पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या अभियानाचे उद्घाटन करण्यात आलं। सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे, उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर, ॲडव्होकेट भांगे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। सांगली जिल्ह्यातील 92 तलाठी आणि 4 लिपिक यांना या प्रशिक्षण शिबिरामध्ये मार्गदर्शन केलं जाणार आहे। राज्यात पहिल्यांदाच 5 दिवसीय प्रशिक्षण शिबिर सांगली जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलं आहे। महाराष्ट्र जमीन अधिनियमाच्या तरतुदी, सीलिंगच्या तरतुदी, संगणकीकृत सातबारा यांच्या तरतुदी यांची माहिती प्रशिक्षण शिबिरात दिली जाणार आहे। त्याच पद्धतीने कायद्याच्या तरतुदीनुसार महसूल विभागात कामकाज व्हावे आणि त्यांच्या हक्काची जमीन आहे ती त्यांच्याकडेच राहावी यासाठी महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी कामकाज करावं। त्याचबरोबर तलाठी आणि सर्कल जे निर्णय घेतात त्या निर्णयांच्या विरोधात बऱ्याचदा वरिष्ठ कार्यालयांकडे अपील केली जातात। त्यामुळे गावपातळीवर तलाठी आणि सर्कल यांची नोंदी आणि निर्णय करत असताना ते अचूक व्हावेत याबाबतही मार्गदर्शन केले जात आहे। सांगली जिल्हा गतिमान प्रशासकीय अभियान या अंतर्गत सांगली जिल्हा महसूल अधिकारी कर्मचारी यांचे 5 दिवसाचा प्रशिक्षण उपक्रम आम्ही आता आजपासून हाती घेतलेला आहे। सोमवार ते शुक्रवार या कालावधीत हे प्रशिक्षण वर्ग चालेल आणि त्याचा कालावधी सकाळी 10 ते संध्याकाळी 5:15 वाजेपर्यंत आहे। सांगली जिल्ह्यातील 92 तलाठी ज्यांना नेमणुकीपासून आता 3 वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे आणि 4 लिपिक ज्यांना नेमणुकीच्या कालावधीपासून फक्त 3 वर्षाच्या आत कालावधी झालेला आहे। या सर्वांना आम्ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमच्या विविध तरतुदी, कुळ कायद्याच्या विविध तरतुदी, सीलिंगच्या विविध तरतुदी, संगणकीकृत सातबाऱ्याच्या विविध तरतुदी आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6 बंडल सिस्टम, अवेट रजिस्टर, वर्कशीट या अनुषंगाने आम्ही प्रशिक्षण देत आहोत। यासाठी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संजय कुंडेटकर यांची संपूर्ण टीम ही यासाठी कामकाज करत आहे। या प्रशिक्षणामध्ये विविध विषयांबरोबर त्यांना माहिती देताना या प्रशिक्षणामध्ये जे ॲडव्होकेट आहेत, ॲडव्होकेट भांगे हे कायद्यातील विविध हायकोर्टचे आणि सुप्रीम कोर्टच्या निकालाच्या अनुषंगाने येथील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचं विश्लेषण करून देणार आहेत। याचा सगळ्यात महत्त्वाचा आम्हाला दृष्टिकोन हा आहे की कायद्याच्या तरतुदीनुसार सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं कामकाज हे झालं पाहिजे।